वळूयात पुढच्या बातमीकडे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्यात। आपले काही कार्यकर्ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत उदासीनता पसरवतायत। अशा कार्यकर्त्यांमुळे उत्साही असलेला कार्यकर्ता निरुत्साही होतोय आणि असे कार्यकर्ते 3 महिने घरी बसले तरी चालेल, 3 महिन्यांमध्ये त्यांना सत्ता देतो असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय। तर ज्या कार्यकर्त्यांना लढण्याची इच्छा आहे त्यांनी मैदानात या आणि काम करावं असं आवाहन सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। आपलेही काही कार्यकर्ते असे असतात जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत उदासीनता पसरवतात। आणि आमच्या नागपूरच्या भाषेतला बुहारी फिरवलं ज्याला भेटलं आता काय होणार आहे, झालं काय फरक पडतो, आणि तुले काय भेटलं, आणि तुला कशाला केलं। जे सकाळपासून संध्याकाळ म्हणजे त्याची गाडी फुल स्पीडमध्ये असते, त्याची गाडी थोडा टाको पूर्ण थंड करून टाका। अशा कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे, 3 महिने तुम्ही घरी बसले तर 3 महिने तुम्हाला सत्ता देतो, मग तुम्हाला काय करायचं। ज्यांना लढण्याची इच्छा आहे अशा कार्यकर्त्यांनी मैदानात या। असे मावळे जर सोबत आले तर छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आणून दाखवेल हा विश्वास तुम्हाला देतो। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। न्यूज 18 लोकमतवर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील तेव्हा